दिनेश दिसतो माझा हात थँक्यू नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः लोचनाय नमः देवाय नमः जनाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः यो देव सवितास्माकं देव धर्मः जगोचरे प्रेरयेत् तस्य तद्वरेण्यम् उपास्महे ओम स्वस्ति नो इन्द्रो वृद्धशरवाः स्वस्ति नो पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सारसवरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु आरोग्यवान भवतु वरदमुहूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः दादा हात हात थोडा सगळ्यांचं येणार दादा तो काही नाही काय थोडं सांभाळून घ्या जरा तुम्ही पण जितना रखो उतना ठीक है क्या बातों बातों में बंद हो फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम पार्थिव सिद्धिविनायक महागणपति देवता कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थम ठीक है देवताराधनादि सकलं कर्म दृश्येत सत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपति स्मरणादि सकलं कर्म दृश्येत एकदन्तो शुभकर्णो गजभक्तं सर्वजो आशां कुशधरं देवं ध्याय सिद्धिविनायकं महागणपतये नमः गणपति अर्पण करो नमस्कार महागणपतये नमः निर्विघ्नं यजमानस्य कुलश्यामनादिगणादः परिवारादिदेवताभ्यो नमः एतत्तेनारी केलवलाम्बुदौ दक्षिणामि ग्रामस्थितग्रामदेवताभ्यो नमः एतत्तेनारी केलवलाम्बुदौ दक्षिणामि देवलन्द्रे लक्ष्मी पदे तेरुरामि लाभस्येषां जयस्येषां कुलस्येषां पराजयः येषां निवरजां हृदयस्य जनार्दनाः विनायकं गुरुभानु ब्रह्मा विष्णुमेश्वरानव सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धयेत् अभीप्सितार्थसिद्धर्थं वज्रे सदादरैः सर्वविघ्नहरस्मै गणाधिपतये नमः सर्वेश्वराध्यकार्येषु श्री भुवनेश्वराः देवार्षिन् ब्रह्मे जान जनार्दनाः पार्थिव सिद्धिविनायक महागणपति साङ्गादः परिवारादिदेवताभ्यः ध्यायामि एकदन्तं शूर्पकर्णो गजवक्त्रं च सर्वजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं गणपति पंच मनामध्ये स्मरण करायचं मंगल कार्यक्रमामि भूर्भुवः महागणपतये नमः कालोद्भवत्राणि पुष्पाणि अंकुराणि च सुवर्णपुष्पं व्यावहारिकपुष्पाणि समर्पयामि ओम भूर्भुवः पार्थिव सिद्धिविनायक महागणपत्यादि साङ्गादः परिवारादिदेवताभ्यो नमः गन्धाक्षपुष्पं चलो अभी ठीक है हाथ किसका आ रहा है दादा थोड़ा हाथ पीछे लो अरे भाई काय करतो आता ह्याचा हा डोक्यावर ठेवणार मग आता कॅमेरा तीन खूप पीछे से हाथ ले रहा तीन मैडम थोड़ा हाथ पीछे रखना ना तू हात घे ना पुढे ये ना माझ्या डोक्यावर ठेव कॅमेरा हे मारू नको रे माझ्यामध्ये नाही चलेगा तू तिथे बसलाय तेच नाही चालत आहे अरे मला बघू दे नक्की काय शूट करायचं ते लोकमत आहे ना लोकमत मंगलारती कधी पंगमरपयामि सर्वे रघुवरं कर्णावतारं संसारसारं दुर्गेन्द्रहारं सदा वसन्तवृद्धारविन्दे भवं भवामि सहितनमामि मंगलमूर्ति सर्वांगी सुंदर श्रींदुराजे कंजूमते मानतापुराजे जय देव मंगलमूर्ति माते मानकामनापूर्ति जय देव रत्नसहस्रपरादिगलोभिकुमरा चंद्रनाथे ओटी कुंकुमकेशरा हिरे ललित मुकुट शोभतोबरा रुणोति गोडे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामो
पीतांबर परिवर बंधना सरळ सूर्ण वक्र कुंभ त्रिनयना दास रामाचा वनपाळी सकला संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सरोवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनात्रे मन कामना पूर्णै जय देव घालिन गणपती नगरन डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगनानंद पूजन भावे वाहिन म्हणे नाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अस्तुतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती गणपती बाप्पा सर्वदा योगसुधारावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेचे आता जय जय रघुवीर समर्थ सगळ्यांनी हातात फुलं घ्या सगळ्यांनी फुलं घ्या हातामध्ये प्रचोदयातो मंगलमूर्ती गणपती बाप्पा ही जोडी जवळपास मला वाटतं 20 वर्षांनंतर जास्त 25 वर्षांनंतर आपल्याला या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण भूषण प्रधान संजय मोने सर शुभांगी गोखले मॅम सुषमा देशपांडे मॅम डॉक्टर शरद भुताडिया सर परी तेलंग आशिष पाथोडे रुपेश बने राजसी भावे काय मी नावांची यादी वाचतच होते हे सगळे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत ही खरं तर मेजवानी आहे या सिनेमाच्या निमित्ताने सो या सगळ्या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुरुवात कुठून कशी करू केवढे कलाकार आहेत हे आणि ह्या सगळ्यांना बघण्याचा एक वेगळा आनंद आहे आणि आत्ता असं पाहायलाही मला खूप छान वाटते थँक्यू सो मच नवजोत सर ही कलाकार मंडळी तुम्ही एकत्र आणलीत या सिनेमाच्या वतीने अश्विनी मॅम आपल्यापासून सुरुवात करते अहिल्या ही भूमिका करतानाचा सगळा अनुभव आणि मुळात तुमच्या काही बाप्पांच्या आठवणी जाग्या झाल्या का? हो नक्कीच कारण आपलं लहानपणी जे गणपती उत्सव आपण साजरा केलेला असतो कोणाच्या दोरबांची जोडी पहिली बांधून होतीये इथपासून ते चंदन कोण उगाळणार आहे आणि नैवेद्य दाखवून आपण खातोय कधी हे सगळं आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं खूप मोठं बाजलं होतं त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट 9 जण आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे 4-5 दिवस तीच गोष्ट पोंगाराम हत्तीची सांगत असत ही अशा अनेक आठवणी आहेत आणि या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली कारण ज्यांच्याबरोबर आधी कामं केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझ्याकरता क्या बात आहे खरं सांगायचं तर ही नवजोत बांदिवडेकर बद्दलची हा चित्रपट घडला तो घडवला त्यांनी आणि पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मला संदीपचा फोन आला होता
संदीप कुठे माहीत नाही, की निर्माते आहेत, दिग्दर्शक नवज्योत आहे आणि त्यांनी भेटायला बोलवलं आहे. म्हटलं मी नाही भेटायला सर, त्यांना सांग माझ्याकडे यायला. तो असा झाला, तो फापलला थोडा. त्याच्यानंतर मग मला फोन आला नवज्योतकडनं की आम्ही येतोय, आणि ऑफिसला आलं आणि नरेशन दिलं मला. ठीक आहे, एक चित्रपट करायचा आणि अश्विनी होती, आणि एक चित्रपट करायचा, चांगला चित्रपट, वाईट चित्रपट हे तेव्हा काहीही कल्पना नव्हती, परंतु एक चांगला चित्रपट समोर आलेला आहे, तो सोडायचा नाही, करायचा आहे. ह्याच्यामध्ये आय एम प्लेइंग हिज फादर. पहिल्यांदाच माझ्यासाठी हा अनुभव आहे की मी कोणाचा तरी बाप करतोय चित्रपटात. पण आय सेड ओके, लेट्स डू इट. पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे केला आणि केरळामधलं पहिलं शेड्यूल झालं, तेव्हा या मुलाबद्दलच म्हणेन मी, कारण हा छोटा आहे, यांनी ज्या आत्मीयतेने आणि ज्या डिसिप्लिननी काम केलेलं आहे, आणि म्हणजे आय रिअली फील एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म नाव, ॲज मच ॲज आय वॉज फिलिंग बिफोर. पण आता असं वाटतं की ह्या नवज्योत बांदिवडेकर इज अ really good director in making for this industry, for the coming Marathi and future Hindi films. वेगवेगळ्या अपडाऊन्स मधूनच सिनेमा तयार होतो, आणि मला वाटतं की त्यापेक्षा रिझल्ट आमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि याच नोटवर मी पुढे वळते. निकिता, तुझ्यासाठी हा सिनेमा पहिलाच मराठी सिनेमा आहे, सो हा एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे फ्रॉम लँग्वेज टू बाकी सगळ्याच गोष्टी? लैंग्वेज तो मैं ये कहूँगी कि मेरे जितने लोग यहाँ पर खड़े हैं, जितने लोग सामने बैठे हैं जो इस फिल्म का हिस्सा है, वो सब मेरे टीचर थे, सब के सब ने कोशिश की है मुझे बहुत सिखाने की. वो मैं थोड़ी स्लो हूँ लैंग्वेज सीखने में, लेकिन जो मेरा अनुभव रहा है यहाँ पर सबके साथ काम करने का, ये एक ऐसी फिल्म है, ऐसा नहीं कि हमने फिल्में पहले नहीं की हैं, हम सब ने यहाँ पर फिल्में पहले की हैं, लेकिन मुझे नहीं लगता कि ऐसी फिल्म का कोई भी हिस्सा आज तक बना है जहाँ पर आपको एक घर वाली फीलिंग आए. मेरे हिसाब से, जैसे गौरी जी ने भी कहा पहले स्टेज पर, जितनी पॉजिटिविटी इस फिल्म में रही है, मुझे कभी भी एक पल के लिए ऐसे नहीं लगा कि मैं मराठी नहीं हूँ और शायद मुझे ये भाषा मैं सीख रही हूँ, मुझे ठीक से नहीं आती है. मुझे हमेशा यहाँ पर एक अपनेपन की फीलिंग सबने दी है. तो मेरे लिए बहुत बहुत एक खूबसूरत सा समय निकला है ये फिल्म पर काम करने का, और जिस पॉझिटिव्हिटी के साथ हमने ये फिल्म बनाई है, उम्मीद है कि वैसे ही ये सारे दर्शकों में ली जाए. नक्कीच, मला वाटतं आपल्याकडे हा आपलेपणा असतोच, की आणि खास करून गणेशोत्सव म्हटल्यावर तर असायलाच पाहिजे. राईट भूषण, मला वाटतं तुझ्यासाठी पण हा एक अनोखा आणि वेगळा अनुभव असणार आहे, कारण आतापर्यंतच्या सिनेमापेक्षा हा थोडा वेगळा सिनेमा आहे. नक्कीच, कारण फॅमिली ड्रामा असा सिनेमा खूप वर्षांनी येतो असं मला वाटतं. ऑनेस्टली एक सहकुटुंब, अख्खं कुटुंब स्क्रीनवरती पण दिसणार आहे, आणि तसंच तुमच्या कुटुंबाबरोबर जाऊन तुम्ही चित्रपट बघू शकता, असा हा चित्रपट ठरणार आहे. आणि नशीबवान समजतो मी स्वतःला, कारण काय इतकी उत्कृष्ट सगळे सहकलाकार सोबत होते, त्यामुळे किती एनरिचिंग एक्सपिरियन्स असेल हे तर कोणालाही कळेलच. पण त्यातून इतका चांगला चित्रपट, म्हणजे मगाशी नवज्योत म्हणाला तसा, खरंच त्यांनी नुसतंच बोलायला म्हणून नाही, त्यांनी ज्या प्रकारे एफर्ट्स घेतलेत, एक मोठा चित्रपट म्हणून बनवायचा असं नाही, पण त्या चित्रपटासाठी जी काय गरज लागणार आहे ते सगळं काही पुरवलंय. म्हणजे इतकं प्रोफेशनली गोष्टी घडल्यात. आमचं एक टेबल रीड सुरुवातीला जे झालं होतं ते सुद्धा इतकं व्यवस्थित, त्यामुळे डे 1 पासून, आणि डे 1ची सुरुवात सुद्धा बाप्पाच्याच आशीर्वादाने झाली होती. सिद्धिविनायकाला आम्ही गेलो होतो, आणि त्यानंतर आज सुद्धा टीजर लॉन्चची पण सुरुवात त्याचेनी केली. तर अख्खा हा एक्सपिरियन्स जो आहे तो इतका एनरिचिंग आहे, आणि फायनली चित्रपट आता रिलीज होतोय. आम्ही सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. तर बाप्पा नक्कीच, घरात गणपती नक्कीच सप्टेंबरमध्ये येतात, पण घरात गणपती 26 जुलैला येतात. मी विनंती करते की सिनेमाचे निर्माते त्यांनी सुद्धा या फोटोसाठी प्लीज जॉईन करावं. हळूहळू हे कुटुंब वाढत जात आहे. जागा छोटी असली